नमस्कार। आज मी तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी अतिशय टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी पाहणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलंय। आता यामध्येच बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची टाकायची। मिरची तुम्ही कुटून जरी घातली तरी चालेल। चवीनुसार मीठ टाकायचे, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा ओवा हातावर चोळून घालायचा आहे, यामुळे धिरडे छान खमंग लागतात। एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायचे, त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर टाकायचे। आता सुरुवातीला हे सगळं साहित्य आपल्याला पिठामध्ये कोरडच मिक्स करून घ्यायचे। तर यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर एक छोटा बारीक चिरलेला टोमॅटो देखील घालू शकता। आता हे सगळं साहित्य मी पिठामध्ये छान मिक्स करून घेतलंय। पाणी घालायचे। तर सुरुवातीला खूप जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर पिठाच्या गाठी होतील। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचंय। तर बॅटर खूप जास्त घट्ट किंवा पातळ करायचं नाही, मीडियम कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करून घ्यायचंय। आता इथे बघा मी बॅटर तयार करून घेतले। अशा पद्धतीने आपल्याला बॅटर तयार करायचे। इथे मी तवा गरम करायला ठेवलाय, तव्याला ब्रशनं तेल लावून घ्यायचे। आता बॅटर बुडापासून एकदा हलवून घ्यायचे। एक पळी बॅटर तव्यावर घालायचे, याला आता चांगलं पसरून घ्यायचे। तर बॅटर टाकता वेळेस गॅस बारीकच ठेवायचा आहे। आता धिरडं व्यवस्थित पसरून झालं की झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटं एका बाजूने भाजून घ्यायचे। इथे मी 2 मिनिटं धिरडे एका बाजूने भाजून घेतले। आता तेल लावायचं म्हणजे छान खरपूस भाजेल आणि याला पलटून घेऊया। आता दुसऱ्या बाजूने देखील याला भाजून घ्यायचे। तर दररोज मुलांना टिफिनसाठी भाजी पोळी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा वेळी धिरडं तुम्ही मुलांसाठी बनवून देऊ शकता। मुलांसाठी हे खूप पौष्टिक आणि हेल्दी देखील आहे। आता हे धिरडं किंवा गव्हाच्या पिठाचा चिला मी दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घेतलाय। बघू शकता कलर खूप छान आलाय। याला आता काढून घ्यायचंय आणि प्रत्येक वेळेस धिरडं बनवता वेळेस बॅटरला एकदा बुडापासून हलवून घ्यायचंय। बॅटर टाकता वेळेस गॅस बारीक ठेवायचंय। तर बऱ्याच वेळेला सकाळच्या नाश्त्यासाठी काय बनवायचं हे सुचत नाही, अशा वेळी ही धिरडं तुम्ही अगदी पटकन बनवू शकता। कमी तेलात झटपट तयार होतात। आता इथे मी दुसरं देखील धिरडं भाजून घेतलंय, याला काढून घेऊया आणि याच पद्धतीने सगळे धिरडे मी तयार करून घेतले। तर मुलांना तुम्ही टिफिनला असे रोल करून देखील देऊ शकता। हे तुम्ही असे जरी खाल्ले तरी खूप छान लागते किंवा टोमॅटो सॉस सोबत देखील खाऊ शकता। तर या पद्धतीने गव्हाच्या पिठाचे धिरडे किंवा चिला तुम्ही घरी करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एक छानसा रेसिपी सोबत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।